हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। विद्यार्थ्यांच्या सोबत पालकांना देखील याची जाणीव व्हावी, हा अतिशय चांगला उद्देश या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला कळणार आहे। आपण जरी कमी असलो, संख्येने जरी कमी असलो, तरी आत्ताच्या या सेशनमध्ये, या लेक्चरमध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती माहिती आपण स्वतः तर अंमलात आणायची आहे, सोबत आपल्या जवळच्या मित्र नातेवाईकांना देखील ही माहिती सांगायची आहे। विषय आहे मोबाईलचा अतिवापर। आणि अगदी सुरुवातीलाच मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे की मोबाईल वापरू नका असं सांगायला मी आलेलो नाही, कारण मोबाईल वापरणं ही काळाची गरज झालेली आहे। परंतु तो मोबाईल वापरत असताना आपल्याला काही मर्यादा असतात, आपण काहीतरी लिमिट त्याला ठेवलं पाहिजे। मोबाईल वापरताना आपल्या काही चुका आपल्या हातून होऊ शकतात, ज्याचा विपरीत परिणाम आपल्यासोबत, आपल्या कुटुंबावर, आपल्या पुढच्या आयुष्यावर देखील होऊ शकतो। म्हणून ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल तुम्हाला शहाणं करण्यासाठी मला सरांनी इथं आमंत्रित केलंय। आणि मी तुमची निराशा होऊ देणार नाही। तुमच्या आयुष्यातलं हे खूप महत्त्वाचं लेक्चर आहे, जे तुमच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये तुमचा मोबाईलच्या अतिवापरापासून बचाव करणार आहे। मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांकडे स्वतःचे मोबाईल आहेत? एक जणाकडे सुद्धा नाही। मला सांगा, तुमच्यापैकी किती जण तुमच्या घरातला, आईचा, वडिलाचा मोबाईल घेऊन YouTube वरती रील बघता, इंस्टाग्राम वापरता किंवा फेसबुक ऍक्सेस करता? किती जण असे आहेत? किंवा गेम खेळतात? किती जण असे आहेत घरातल्या लोकांचा मोबाईल घेऊन बघतात? हे प्रामाणिक लोक आहेत। हे जरी खाली बघून हात वर करत असले तरी सुद्धा हे कोण आहेत? सगळे प्रामाणिक आहेत तुम्ही सगळे। व्हेरी गुड, छान। आणि तुमच्या प्रामाणिकपणाचं मी इथं कौतुक करतो, कारण आपण जे करतोय ते मान्य करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। गेम खेळायला किती जणांना आवडतो? मोबाईलवरती गेम खेळायला किती जणांना आवडतो? जवळपास सगळ्यांनाच आवडतो। सगळेच जण कधी ना कधी दिवसभरामध्ये मोबाईलचा गेम खेळतात। 2 तास, 1 तास, 3 तास तुम्ही दररोज मोबाईल बघता। कोणी रील्स बघत असेल, व्हिडिओ बघत असेल, कोणी गेम खेळत असेल, अजून कोणी काही करत असेल। तर या मोबाईलच्या वापरामुळे आपल्या मनावर, बुद्धीवर खूप मोठा परिणाम होतो। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अशी अडचण येत असणार आहे की शाळेमध्ये शिक्षक वर्गामध्ये शिकवत असताना तुम्हाला तर शाळेकडं, त्या शिक्षणाकडं, शिकवण्याकडं लक्ष द्यायचं असतं, लक्ष केंद्रित करायचं असतं, परंतु तुमचं लक्ष केंद्रित होत नाही। सर काय शिकवतात याचा काही अंदाज लागत नाही, ताळमेळ लागत नाही। कितीही तुम्ही प्रयत्न करता आता लक्ष द्यायचे, पण कुठेतरी काहीतरी गडबड होते आणि आपलं लक्ष केंद्रित होत नाही। हळूहळू मग आपण अभ्यासात मागे पडायला लागतो, आपण मार्क कमी घ्यायला लागतो आणि आपल्या आईवडिलाचे, शिक्षकांचे आपण रट्टे खायला लागतो। आता शिक्षक रट्टे मारत नाहीत, आमच्या काळामध्ये रट्टे मारायचे, आता मारत नाहीत, प्रेमाने सांगतात। पण प्रेमाने नाही सांगितलं की त्याला मग रट्टे बसले पाहिजेत असं मला वाटतं। तर काय होतंय का असं? तुमचं कधी लक्ष केंद्रित होत नाही असं कधी होतंय का? लक्ष लागत नाही शिकवताना असं कुणाचं होतंय का? होत असणार आहे। तुम्ही लक्ष द्या नीट, तुमच्या बरोबर लक्षात येईल की आपलं काहीतरी बिघडायला लागले। सरांनी शिकवलेलं काय लक्षातच राहत नाही। काही जण तर असे आहेत, त्या मोबाईलच्या नादामध्ये जेवण काय केलंय हे सुद्धा त्यांना लक्षात येत नाही। का? कारण ते जेवताना मोबाईल बघत होते। जेवताना मोबाईल बघणारे सुद्धा बरेच आहेत। तुमच्यापैकी किती आहेत मला माहित नाही, पण आमच्याकडे बऱ्याच अशा केसेस आहेत की जेवताना मोबाईलच लागतो। काय काय आया तर खूप कसरत करतात, ते मोबाईल असं धरायचा त्या वडिलांनी आणि आईनं त्याला त्या मांडीवरती घेऊन चारायचं। त्या लेकराला काय खायला, काय चव आहे त्याची,
काय वास आहे हे कळतच नाही. फक्त काय आहे, गिरणी आहे, टाका पोटामध्ये, गेलं गेलं, पचल का होते नाही. जेवण करताना संपूर्ण ताटाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. काय वाढलंय, त्याचा वास कसा यायलाय, हाताला त्याचा स्पर्श कसा जाणवायला लागलाय, डोळ्यांनी कसं दिसायला लागलंय, त्याचा रंग कोणता आहे, जिभेला कशी चव लागायला लागली, हे सगळं आपण आस्वाद घेतला पाहिजे. मोबाईल बघताना आस्वाद मिळतो का नाही. बरं ते मोबाईल बघताना किती खायलंय ती बी कळना, पोट भरलेलं कळेल का नाही. कारण मेंदूचं लक्ष कोणाकडे हो, मोबाईलकडं. मेंदूमध्ये आपल्या एक केंद्र आहे, पोट भरलेलं सांगायचं काय आहे, केंद्र आहे की बाबा खात खात गेला, मेंदू सांगते अर भास्कर पोट भरलेलं आहे. पण मेंदूचं लक्ष कोणाकडे आहे, मोबाईलकडे. त्याच्यामुळे काय होते, हे असं होऊन बसते ती, बरोबर आहे का नाही. आणि त्याच्या उलट पण आहे, मोबाईल बघायच्या नादात जेवणच करत नाही, मग हे असं होऊन बसते ते, होते का नाही. म्हणून जेवताना मोबाईल बघायचा अजिबात नाही. आता मोबाईल नेमका आपल्या मेंदूवर परिणाम कसा करते बघायचा. कसा करते, कुठला बी काही काम असू दे आपलं, जेव्हा आपला मेंदू काम करतो, कसा काम करतो. तुम्हाला कोणीतरी सरांनी सांगितलं, एक पाढा सांगितला, टेबल सांगितला, पालकांना सुद्धा सांगतोय मी, मेंदू कसा काम करतो ते विद्यार्थ्यांचं तुमच्या लक्षात येईल. काय, जेव्हा मेंदूवरती एखादी माहिती पडते, ऐकायला येते, तेव्हा मेंदू त्याच्यावरती काय करतो, प्रक्रिया करतो, प्रोसेस करतो. आता मी जर म्हणलं की तुम्ही उठा, मग तुम्ही काय, तुमच्या हा मी ऐकलेलं कुठं जाईल, कानामध्ये जाईल, कानामधून कुठं जाईल, ब्रेनमध्ये, आणि ब्रेन सांगेल हा उठायचंय आपल्याला, म्हणजे काय झाली, प्रोसेस झाली. किंवा काहीही माहिती जेव्हा येते तेव्हा मेंदू त्याच्यावर काय करतो, प्रक्रिया करतो, प्रोसेस करतो. त्याच्यानंतर त्याला तिथं साठवून ठेवतो, स्टोअर करतो. काय करतो, स्टोअर करतो, ज्याला आपण मेमरी म्हणतो. काय म्हणतो, मेमरी, स्मरणशक्ती म्हणतो. आणि त्याचा उपयोग काय, कशासाठी केला जातो, पुन्हा वापरण्यासाठी. पुन्हा वापरण्यासाठी. जसं की आता वाचलं मी, परीक्षेत मला तेव्हा लिहायचंय, मग ते वापरलं का नाही आपण, म्हणजे रियूज केला त्याचा. अशा प्रकारे मेंदू काम करतो. कसा काम करतो, रिसिव्हिंग म्हणजे घेणं माहिती, प्रोसेसिंग त्याच्यावर प्रक्रिया करणं, स्टोअरिंग म्हणजे ते साठवून ठेवणं, आणि रियुजिंग परत त्याचा वापर करणं, असा मेंदू आपला काम करतो. काही कुठलीही गोष्ट असू द्या, स्वयंपाक शिकायचा असू द्या, अभ्यासातलं शिकायचं असू द्या, गाडी शिकायचं असू द्या, अशा प्रकारे काम करतो. आता मोबाईल बघताना काय होतंय की आपण रील बघतो, व्हिडिओ बघतो. एक रील झाली की पुढं, एक रील झाली पुढं. त्या रील मधून काय येते, त्या व्हिडिओमध्ये इकडे काहीतरी येते ड्रॉइंग करून, इकडे काहीतरी ड्रॉइंग करून येते, अजून काहीतरी येते घालून, हे काहीतरी दाखवते, ते काहीतरी म्हणतोय. आपल्या मेंदूला बी काही मर्यादा आहे का नाही. मी जर तुम्हाला आता म्हणलं समजेल का तुम्हाला, नाही समजणार का, कारण किती फास्ट बोलायला लागले मी. आणि हे काय व्हायला लागले, मोबाईल मधलं तुम्ही सारखं सारखं बघायला लागला, मेंदूवर नुसता मारा 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 व्हायला लागलाय. आणि त्या मारा करण्याच्या नादात मेंदूची प्रोसेसिंग बिघडून जाते, मेंदूचं काय जाते, ज्ञान जाते. काय होतंय, तुम्ही ऐकलं कधी, घरी कोणतरी म्हणते तुम्हाला तुझं ज्ञान गेलं काय, म्हणतात का नाही. हा ग तसंच आहे बघा. हे मोबाईल आपलं काय करतंय, मोबाईल आपलं काय करतंय, ज्ञान घालवते. काय करते, ज्ञान घालवते. ना खायचं भान राहते, ना राहायचं भान राहते, ना अभ्यासाचं भान राहते. इकडे लक्ष द्या, कशाचंच भान मोबाईल मुळे आपल्याला राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, पालक जेव्हा मोबाईल बघतात घरामध्ये, तेव्हा मग लेकरे बी काय करतात, हळूच जाऊन त्याच्या बाजूला बसतात आणि टुकू बघतात का नाही, आहे का नाही. आणि काय करते, काय होतंय मग, सगळे घरातले एक 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 त्या ठिकाणी येऊन बसतात आणि बघू काय. आता असं का बरं होतंय, का होतंय, मेंदू आपल्याला सवय का लागते, मोबाईलची सवय आपल्याला का लागते. लक्ष द्या इकडं, लक्ष आहे का नाही. हा, जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बघतो, रील बघतो, तेव्हा आपल्या मेंदूला चांगलं वाटते. आणि ते चांगलं वाटलं की मेंदूमधून डोपामाइन नावाचा हार्मोन स्त्रावला जातो, संप्रेरक स्त्रावला जातो. आणि जे डोपामाइन आपल्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये स्त्रावलं की आपल्याला आनंद वाटतो. काय वाटतो, आनंद वाटतो. आणि हा आनंद वारंवार मिळवण्यासाठी आपण काय करतो, वारंवार तीच गोष्ट करतो.
आता मोबाईलचं व्यसन लागलं हे कसं ओळखायचं? जेव्हा तुम्ही तो मोबाईल अति प्रमाणामध्ये बघता, ज्याचा दुष्परिणाम तुमच्या मनावर, शरीरावर, अभ्यासावर, कुटुंबावर, आर्थिक परिस्थितीवर, अजून काही कुठल्याही गोष्टीवर, चांगल्या सवयीवर होतो आणि तुम्ही काहीतरी वाईट मार्गाला जाता, तुमचं नुकसान होतं, अभ्यासात मागं पडता, तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता, उदास होता आणि तेव्हा समजायचं की तुम्हाला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. त्याच्यामुळं हे सगळं करायला नाही करायचंय. मनोरंजन सुद्धा महत्वाचं आहे. मनोरंजन महत्वाचं आहे का नाही? एंटरटेनमेंट महत्वाचे आहे का नाही? दिवसभर अभ्यास करून थकलंय, सगळं मन आता शिन घालवायचंय थकलेल्या मनाचा, तर आपल्याला एंटरटेनमेंट लागेल का नाही? मनोरंजन पण लागतंय. आपलं काय व्हायला लागलंय? फुल टू मनोरंजनच आहे, नुसतं मोबाईल बघणे. मग काय करायचंय? आधी मी माझा अभ्यास करेन, आधी मी माझा होमवर्क करेन, आधी मी माझं महत्वाचं काम करेन. कारण हे सध्याचे जे वेळ आहे, सध्याचे जे दिवस आहेत ते माझे कशाचे आहेत? अभ्यासाचे आहेत. कशाचे आहेत? अभ्यासाचे. सध्या तुम्ही काय करता ह्याच्यावरून तुमचं पुढचं भविष्य अवलंबून आहे. सध्या तुम्ही काय करता ह्याच्यावर काय अवलंबून आहे तुमचं पुढचं भविष्य. तुम्ही जर सतत मोबाईल बघत असलात, काय तुमचं भविष्य शून्य आहे. तुम्ही जर अभ्यास केला, मोबाईलचा वापर तुम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी केला, चांगलं नॉलेज घेतलं, इकडे लक्ष द्या, चांगलं नॉलेज घेतलं, चांगले अभ्यासाचे व्हिडिओ बघितले, आता त्याची पण गरज पडली नाही, ऑफलाईन शाळा आहे. खरं तर कोविडनं आपल्याला दिलेली ही देणगी आहे मोबाईलची. मोबाईल कोरोनाच्या काळामध्ये मोबाईलचा वापर खूप प्रमाणामध्ये वाढला. कोरोना एवढा धोकादायक नव्हता तेवढा धोकादायक मोबाईलचा आजार झालाय आणि ह्याच्या पुढे होणार आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला सावध करायला आलोय. काय करायला आलोय? सावध करायला आलोय. पालकांना सुद्धा सावध करायला आलोय. जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल तुमची मुलं बाळ लेकरं चांगली पुढे जावी, तर तुम्हाला तुमच्या मुलांचा मोबाईल कमी करावा लागेल. त्याच्या आधी तुमच्या स्वतःचा मोबाईल तुम्हाला कमी करावा लागेल. कारण आम्ही काहीतरी सिरियल बघतो, मालिका बघतो, अजून काही मोबाईल म्हणूनच नाही, बरेच जण जेवण करताना टीव्ही बघतात. टीव्ही लावूनच त्यांना ते जेवण ते सवयच लागली मेंदूला. पण ही सवय आपण मोडू शकतो. 4-5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 8 दिवस तुम्हाला त्रास होईल, पण हळूहळू तुम्हाला ती चांगली सवय लागेल. तुम्ही तुमच्या मनाला ठामपणे सांगा, माझ्यासाठी काय चांगलं आहे. मी जे व्हिडिओ बघतोय, रील बघतोय, जे काय करतोय हे खरंच माझ्यासाठी चांगलं आहे का? माझ्या भविष्यासाठी चांगलं आहे का? याची जाणीव आपल्या मनाला करून दिली पाहिजे आणि तशी जाणीव करणं गरजेचं आहे. याचं गांभीर्य आपल्याला कळलं पाहिजे. तुम्ही आता काय लहान नाहीत, बऱ्यापैकी मोठे झालेत, तुम्हाला कळते की काय चांगलं काय वाईट, आपल्यासाठी काय चांगलं कळते का नाही? मोबाईल नाही दिला की लेकरं काय करते? चिडचिड करते, उदास वाटायला लागतं, डिप्रेशन मध्ये जातात, आईबापाला भांडायला लागतात, काय जीवाचं बरं वाईट करून. असलं काय करायचं अजिबात नाही. जीव तर महत्वाचा आहेच आहे, पण चांगल्या पद्धतीनं आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर कुठल्याही गोष्टीचा आपल्याला अतिरेक करता कामा नये. करायचा का अतिरेक? अजिबात नाही. त्याच्यामुळं एंटरटेनमेंट जरूर असावी, पण त्याचं प्रमाण लिमिट मध्ये असावं, ठराविक वेळेमध्येच असावं. आणि ते सुद्धा कधी? सगळं अभ्यास, सगळं होमवर्क केल्यानंतर. खेळल्यानंतर सुद्धा खेळलं सुद्धा पाहिजे, आहे का नाही? ग्राउंड वरती खेळलं पाहिजे, स्पोर्ट्स खेळले पाहिजेत, तुमचे छंद जोपासले पाहिजेत. कोणाला ड्रॉइंग असते, कोणाला नाच आवडतो, डान्स आवडतो, कोणाला गाणं म्हणायला आवडतं, हे छंद सुद्धा आपण जोपासले पाहिजेत. जर जोपासले नाही तर आपण उदास होऊन जातो. हे धावपळीचं जीवन आहे, खूप दगदग आहे, ताणतणाव आहे. या ताणतणावाच्या काळामध्ये आपल्याला आपले छंद काय करतात? मदत करतात. आपल्याला डोक्याचं टेन्शन कमी करण्यासाठी मदत करतात. छंद म्हणजे काय? अशा गोष्टी ज्या केल्यानं आपल्या मनाला समाधान मिळतं, ज्या गोष्टी केल्यानं आपल्यासोबत आपल्या कुटुंबाला सुद्धा फायदा होतो, त्याला म्हणायचं छंद. नुकसान होत नाही, आहे का नाही? म्हणून हे छंद सुद्धा आपण जोपासले पाहिजेत. आता पाहूया मोबाईल बघत असताना आपल्या हातून काय काय चुका होऊ शकतात. त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे पायरेटिंग कंटेंट वापरणं. पायरेटिंग कंटेंट म्हणजे काय? कुठलं तरी काहीतरी डुप्लिकेट आलंय, पिक्चर आलाय किंवा काय आलाय,
तो आपण बघतो, त्याच्या लिंक आपण ओपन करतो. बऱ्याचदा अशा लिंक ओपन केल्या की आपली काहीतरी फसवणूक होऊ शकते. त्याच्यामुळं अनोळखी लिंकला ओपन करायचं नाही. आणि लहान मुलं ह्या जाळ्यात अडकण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांना त्यांचं माहितच नसतं. आली लिंक, त्याच्यावर क्लिक झालं, बँक अकाउंट रिकामं, अजून काहीतरी झालं, दुष्परिणाम झाला. त्याच्यामुळं पायरेटिंग कंटेंट जे आहे, जे दुसऱ्याचं आहे, कुठं काहीतरी चुकीचं आहे, फसवणुकीतून आलेलं आहे, ते आपण बघितलं नाही पाहिजे. पुढचं आहे कॉपीराईट. कॉपीराईट म्हणजे काय की कुणाचं तरी काहीतरी असते व्हिडिओ, कुणाचं तरी काहीतरी लेख असते, मेसेज असते, त्याच्या खाली आपलं नाव टाकून द्यायचं. जमते का तसं? आता समजा तुम्ही कुणीतरी कविता केली, ह्या पोरानं कविता केली आणि त्याचं नाव खाली लिहिलं, दुसऱ्यानं त्यानं काय केलं, तीच कविता लिहिली त्याचं नाव टाकून दिलं. जमते का असं? वाईट वाटेल का नाही? म्हणून दुसऱ्याचं कधी इकडून तिकडं आपलं नाव टाकून मोबाईलवर फॉरवर्ड करायचं अजिबात नाही. आपल्यासोबत तसं झालं तर कसं वाटेल हे लक्षात ठेवायचं. पुढचा आहे चूक होणारी तुमच्या हातून, पॅरेंटच्या हातून होणारी, मोठ्या माणसाच्या हातून होणारी, ती म्हणजे सेन्सिटाइज्ड कंटेंट शेअर करणं. अनऑथोराइज्ड म्हणजे कुठलीही शहानिशा न करता ओढ फॉरवर्ड करत राहायचं. काय करायचं? आला मेसेज करा, काय त्याला पैसे पडतात काय? इंटरनेटचे भरपूर पैसे आहेत आणि पाठवा मेसेज. असं करून नुकसान होऊ शकते. मागे एक अफवा पसरली होती मोबाईलवरून की लातूरमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलं पकडणारी टोळी आली होती का नाही अफवा? असलं काहीच नव्हतं हो, पण उगं ती मोबाईलवरून. मोबाईल असा प्रकार आहे, वनवा सुद्धा कमी पसरत असेल जंगलातला. हो होय म्हणतो, वनवा सुद्धा कमी पसरत असेल, हे वेगानं पसरतही. आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला माहितीये का? कुठल्या तरी गावामध्ये अशीच अनोळखी माणसं आली आणि काहीतरी हुडकायली असेल, त्यांचं काय हरवलं गिरवलं असेल. गावातल्या लोकांना वाटलं अरे हे टुई आहे बघा, हीच आहे. हाणलंय ते मेलं जागेवर. हो झालं का नाही नुकसान? झालं का नुकसान? म्हणून काय करायचंय, कुठलीही बातमी फॉरवर्ड करत असताना त्याची शहानिशा करायची. कुठलाही फोटो फॉरवर्ड करत असताना त्याची शहानिशा करायची. आपल्यामुळं कोणाचा जीव जाणार नाही, आपल्यामुळं कोणाचा गैरसमज होणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळं गुगल लेन्स आहे. फोटो आला, बातमी आली, तुम्ही चेक करू शकता. लातूरमध्ये वनवा, लातूरमध्ये टोळी आली का हे विचारू शकता तुम्ही गुगलला. गुगल सांगतंय. अशा काही वेबसाईट सुद्धा आहेत. असा चांगला वापर तुम्ही करू शकता. पुढे आहे हॅकिंग आणि प्रँकिंग. हॅकिंग आणि प्रँकिंग म्हणजे काय की मोबाईल हॅक करायचा, कुणाच तरी अकाउंट हॅक करायचं, शाळेचा वायफाय हॅक करायचा. होय करते असं, केलंय असं. एका पोराने केलं. काल परवाच मी एक घटना ऐकली. शाळेचा सगळं सिस्टीमच हॅक करून टाकली. का तर हे असं काहीतरी व्हायला लागलं. पण असलं काय करू नका, कारण त्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ती पुन्हा शिकूच शकणार नाही, एवढा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. असले कुठाने अजिबात करायचे नाही. चांगल्या गोष्टी आवर्जून करायच्या, वाईट गोष्टीला अजिबात हात लावायचा नाही. आणि काय चांगलं काय वाईट हे ठरवायची बुद्धी आपल्याकडं आहे, ज्याला आपण सदसद विवेक बुद्धी असं म्हणतो. काय म्हणतो? सदसद विवेक बुद्धी. त्याच्यामुळं हे सुद्धा करायचं नाही, हॅकिंग करायची नाही. कुणाचा मोबाईल सुद्धा परवानगी शिवाय बघायचा नाही, नाहीतर आई झोपली हळू आवाज कमी करून असलं करायचं नाही. कोणाला फसवायला लागला आपण? आपल्याला फसवायला लागला. म्हणून असलं करायचं अजिबात नाही. प्रँकिंग म्हणजे कुणालाही मेसेज वाईट पाठवायचा नाही, शिव्या द्यायच्या नाही. जर शिव्या दिल्या आणि त्यानं ते स्क्रीनशॉट पाठवून पोलीस स्टेशनला गेलं की तुम्हाला झाला आयुष्यभर तुम्ही जेलमध्ये. जमते का असं? नाही. त्या असाच दिसतो तसाच दिसतो, घाणेरडा आहे, काय पण शिव्या देणं, व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती कमेंट घाण करणं, असलं अजिबात करायचं नाही. तुमच्याकडे तर आता नाही, पण पुढच्या भविष्य काळामध्ये तुमच्याकडून अशा चुका होऊ नये म्हणून तुम्हाला जागा करण्यासाठी मी इथं आलो. लक्षात ठेवा. पालकांना सुद्धा सांगतोय मी. जेव्हा तुम्ही ह्या डिजिटल युगामध्ये वावरत असता, तेव्हा तुमच्या पायाचे ठसे तिथं उमटत असतात. तुम्ही मोबाईल मध्ये काय बघता, काय करता, कुठल्या साईटवर जाता, कुठलं ऍप डाउनलोड करता, ह्याची सगळी नोंद होते. त्याची एक डिजिटल प्रोफाईल असते. ह्या माणसानं काय काय बघितले महिन्यामध्ये हे सगळं करते सरकारला.
आणि जेव्हा काय असं काहीतरी गडबड गुन्हा घडेल तुमच्या हातून, तेव्हा तुमचं ती सगळी कुंडली काढली जाते आणि तसा जर पुरावा दिसला की तुम्ही जेलमध्ये गेला. त्याच्यामुळं आता येणारा जो 2025चा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कायदा येणार आहे, त्या कायद्याबद्दल सुद्धा आपल्याला ह्या जागरूक राहावं लागेल. अनावश्यक आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुम्हाला वाटते का अनावश्यक आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं कुठल्या तरी चुकीमुळं? वाटत नाही कुणाला. तुमच्या आईवडिलांना वाटते का आमच्या लेकराचं व्हावं असं म्हणून? अजिबात नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर डाटा थेफ्ट म्हणजे काय? काहीतरी कोणाचा तरी डाटा चोरणं, कोणाचा तरी माहिती चोरणं त्याच्या परवानगीशिवाय. शाळेतली उत्तरपत्रिका कुठेतरी लीक करायची किंवा प्रश्नपत्रिका कुठेतरी लीक करायची आणि ती दाखवायची माझ्याकडे आहे. असला कुटाणा जर केला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. प्रामाणिक राहायचं. असलं काही चोरीचे धंदे करायचे अजिबात नाही. अलग लक्षात. प्रामाणिक ज्यानं राहील आयुष्यामध्ये त्यानं सक्सेसफुल होणार आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला व्हायचं का नाही सक्सेसफुल? कुणाला व्हायचं सक्सेसफुल? सगळ्यांनाच होती. बर, व्हेरी गुड, छान. आणि जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल. तुम्हाला हे करावंच लागेल. करावं लागेल का नाही? हा. पुढचा महत्वाची चूक आपल्या हातून होते की कुणाचं तरी न विचारता परवानगीशिवाय आपण काहीतरी व्हिडिओ काढतो का नाही? आणि तशी परवानगीशिवाय व्हिडिओ जर काढले आणि त्या समोरच्या लोकांना जर तमतेनं ऑब्जेक्शन घेतलं तरी सुद्धा तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता. अहो, साध्या घरातल्या लोकांना सुद्धा, तुमच्या आईवडिलांना सुद्धा तुमचे फोटो फेसबुकला टाकताना, कुठल्याही व्हॉट्सअपला टाकताना तुमची परवानगी घ्यावी लागते असा कायदा सांगतो. असा रूल सांगतो. असा रूल आहे. तुमच्या परवानगीशिवाय तुमचे आई वडील सुद्धा फोटो टाकू शकत नाहीत. त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा लक्ष द्या. अशी एक केस झाली. एक मुलगा आमच्याकडे आला आणि म्हणाला की माझी एक अडचण आहे. असंच लेक्चर झाल्यानंतर, काय अडचण आहे तर माझी आई माझे सारखे फोटो काढते ते फेसबुकवर टाकते. काय सारखे सण आला की काय नाही, फक्त चांगले कपडे घालायचे, फोटो काढायचा. होय, मग मला ते चांगलं वाटत नाही. कारण प्रत्येकाचं सुद्धा एक काय आहे, मत आहे. त्या मताला काय आहे, किंमत आहे. पण अशा ह्या काहीतरी चुकीच्या फंदात पडू नका. पालकांनी सुद्धा सांगतो. काहीतरी आपण कुठलं तरी स्टेटस ठेवायचं, उगाच स्टेटस ठेवायचं. कोणीतरी स्टेटस ठेवलं नाही माझं म्हणून नाराज व्हायचं. माझा वाढदिवस आहे आणि जे स्टेटसला मी ठेवलंय माझा वाढदिवस आहे आणि बघितलंय त्यानं स्टेटस, पण तरी सुद्धा मला विश केलं नाही. काय खरं आहे? ह्याला माणूस म्हणतात का? झालं उदास. असली उदासी घेऊ नका. काय कुणाचं बंद पडलंय? कुणाचं? आपल्या मनाला माहिती आहे का नाही आपण चांगले आहेत? लोकांना कशाला दाखवायचंय? आपल्याला दाखवायचंय का? अजिबात नाही. त्याच्यामुळं वास्तव जगामध्ये जगलं पाहिजे. व्हर्च्युअल जगामध्ये जगतात ना ते उदासीमध्ये जातात. बघा, जे व्हर्च्युअल जगामध्ये जगतात ते उदासीमध्ये जगतात. त्याच्यामुळं खरंच आपण चांगलो आहोत का? खरंच आपण चांगलं बोलतो, वागतो का? चांगल्या गोष्टी करतो का? हे मनाला विचारा. हे काय करा? मनाला विचारा. आणि जर कुठं काही मन म्हणत असेल इथं हे चुकते तुझं, तेव्हा तुम्ही सावध व्हा. तुमच्या लेकरांना पण सावध करा. आणि मी परत पालकांना सुद्धा सांगतो, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या लेकरांनी पुढे भविष्यात चांगलं व्हावं तर तुम्हाला या मोबाईलचा वापर कमी करावा लागेल. तुमच्या मुलांबरोबर तुम्हाला वेळ द्यावा लागेल, घालवावा लागेल. काय झालंय काय नाही हे चर्चा करावं लागेल. या मोबाईलच्या नादामध्ये संवाद कुठेतरी बिघडत चाललाय. बोलायला वेळ नाही. मग लेकरं काय होतात? एकटी पडतात. कुठं बाहेर काहीतरी आधार घेतात, व्यसनाच्या आहारी जातात. कुठेतरी काहीतरी तंबाखूच खा, गुटखाच खा, गोवाच खा, अजून काहीतरी चिंगमच खा, कसलं राजी सुपारीच खा. असले धंदे अजिबात करायचे नाहीत. आपण चांगल्या शाळेतली लेकरं आहेत. नवभारत शाळा ही गाजलेली नावाजलेली शाळा आहे. शाळेच्या आवारामध्ये किंवा बाहेर सुद्धा कधीही तुम्ही असल्या गोष्टी करायच्या नाहीत. करायच्या का? अजिबात नाहीत. कारण अभ्यासापेक्षा सुद्धा हे महत्वाचं आहे. मोबाईलचं व्यसन लावून न घेणं, कुठलं पण व्यसन न करणं, हे सुद्धा एक करिअर आहे. ही सुद्धा एक तुमच्या आयुष्याची महत्वाची प्रॉपर्टी आहे. तुमच्या लेकरांची सुद्धा ही महत्वाची प्रॉपर्टी आहे. जर तुमचं लेकरू कुठल्याही व्यसनाशिवाय राहत असेल
तर ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे पालकांना. ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. कारण आजकाल कमी वयामध्ये व्यसनं लागायलेत. मोबाईलच म्हणून नाही, तंबाखू आहे, गोवा आहे, गुटखा आहे, अजून काय काय आहे, दारूचं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. त्याच्यामुळे जर तुमच्या मुलांकडे तुमचं लक्ष नसेल तर तुमचं लेकरू वाया गेल्याशिवाय राहणार नाही. शाळेची जबाबदारी कधीपर्यंत आहे? शाळेत जोपर्यंत आहे तोपर्यंत. पण घरी गेल्यानंतर तुमचं अटॅचमेंट, तुमचा संवाद मुलांच्या बरोबर झाला पाहिजे. आणि तुम्हाला बी सांगतोय मी लेकरांनो, होय काय तुम्हाला बी सांगतोय, आई वडील जर तुम्हाला बोलणं गेले त्यांना धरून बसवायचं आणि बोला म्हणायचं. काय करायचं? धरून समोर बसवायचं आणि थोड्या गप्पा मार म्हणायचं. मला विचार की म्हणायचं काय काय आज शाळेमध्ये, काय म्हणायचं, मला विचार की आज काय काय शिकवलं ते. आणि ती बरोबर मग त्या आईला कळत, बाई माझं लेकरू मनानं म्हणायला लागले काय काय. ती सुद्धा काय करल, दुसऱ्या दिवशीपासून विचारायला लागेल तुम्हाला. आणि तुमचं आणि त्यांचं नातं एकदम चांगलं होईल. अभ्यासाचं टेन्शन येणार नाही, अजिबात काय होणार नाही. तुम्हाला जर काय एखादा सब्जेक्ट विषय अवघड चालला तर तुम्ही त्यांना बिनधास्त सांगू शकता. कारण तुमचं त्यांचं काय झालंय, चांगलं नातं जुळलंय. कधी होईल हे नातं? जेव्हा तुम्ही पालक तुमच्या लेकरांबरोबर बोलताल, बसताल, चार गोष्टी शेअर करताल, ह्यांच्या मनातल्या गोष्टी काय सांगतील तुम्हाला. पण तुम्हालाच वेळ नाही, तुम्ही मोबाईलमध्ये आहेत, फलाण्या बिस्तान्या कामामध्ये आहेत. सगळ्या कामाच्या पेक्षा सुद्धा पालकांनो, मी सुद्धा पालक आहे, मला सुद्धा 2 मुली आहेत, एक 7वीला आहे, एक 3रीला आहे. मला सुद्धा हे करावं लागतं. अर्थातच मी लोकांना सांगतो म्हणजे मला बी करावंच लागेल की, हाय का नाही? नाहीतर हे तर तुम्हाला येऊन सांगायला मी माझ्या मुलीला काय बोल, असं जमते का? अजिबात जमत नाही, अजिबात जमत नाही. अजून काय काय होऊ शकतं तुमच्याकडून फायनान्शियल क्राईम होऊ शकतो. कुणीतरी येते तुम्हाला फोन करते, मागे एक परवा गोष्ट झाली बघा, नीट लक्ष देऊन ऐका. महिला मंडळ, काय गोष्ट झाली, एका बाईला फोन आला, असा कंपनीतून बोलतोय तुम्हाला असं हे झालंय, गिफ्ट मिळणार आहे. काय मिळणार आहे? गिफ्ट मिळणार आहे. आणि तिला माहित होतं सगळं, अरे असलं काय खरं नसतंय किंवा काय. त्या माणसाला लगेच सांगितलं, अहो फक्त तुम्हाला गिफ्ट घ्यायचं, फक्त ऍड्रेस पाठवायचा आहे, आम्ही पाठवणार आहे, घरी येणार आहे, कसला पैसा भरायचा नाही, काय नाही. त्यानं गळ घातली ती बाई, झाली ठीक आहे म्हणली. ते म्हणलं तुम्हाला एक लिंक पाठवतो मी, तुमचा फक्त मला ऍड्रेस पाठवा. ती लिंक वर गेली, ओपन केली, बँक अकाउंट फुल ओपन, सगळंच मोकळं झालं, पैसेच गेले त्याच्यावरचे. असलं अनोळखी नंबरवरून काय करू नका. ह्या मोबाईलच्या दुनियेमध्ये लोकांची हाव वाढली. हाव कधी ठेवायची नाही, हाव ठेवायची नाही. हाव केलं की तुमचं सगळंच जाते बघ, सगळंच जाते. अलग लक्षामध्ये जेव्हा आता हे झालं, ह्याच्यामध्ये कुठं पुण्याला मुंबईला कुठं झालं, ते काय झालं, बँकेत पैसे ठेवले, कुठलं तरी हे होतं, सोन्याची कंपनी होती, त्याच्यामध्ये ते पैसे जमा केले, कोटीमध्ये गुंतवणूक केली, सगळं पॉश होतं, सगळं हे ऑफिस वगैरे त्याचं, आणि ते पळून गेलं. झालं नुकसान. का? तर परतावा जास्त आहे, परतावा जास्त मिळालाय म्हणून, व्याजदर जास्त मिळाले म्हणून, दाम दुप्पट. असलं करू नका, असलं करू नका. आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा, नाहीतर सगळंच निघून जाते. त्या ह्याची गोष्ट माहित असेल ना तुम्हाला, कोंबडी जी सोन्याचं अंड देते, आहे का नाही माहिती? काय केलं त्यानं? अरे ह्याच्या पोटामध्ये लय अंडी असतील म्हणून कोंबडीच कट केली, झालं. दुसऱ्या दिवशीपासून अंडे यायचं बंद झालं. झालं का नाही नुकसान? कशामुळे झालं? लालच का फल बुरा होता है, म्हणून लालच सुद्धा ठेवायची नाही, लालच सुद्धा ठेवायची नाही. मग अशी लालच नाही ठेवली तर आपल्याला ह्या आर्थिक गुन्हेगारीपासून आपला बचाव करता येऊ शकतो. आणि आपण सुद्धा कोणाची आर्थिक गुन्हेगारी अजिबात करायची नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐकल्यात. आता शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे, काय की ह्या फील्डमध्ये, मोबाईलच्या फील्डमध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये तुम्हाला काय काय करता येऊ शकतं. सायबर सिक्युरिटी नावाचा कोर्स असतो, तो देखील तुम्ही पुढे जाऊन करू शकता. आता फक्त अभ्यास आहे. किंवा तुम्ही सायबर सायकोलॉजिस्ट होऊ शकता. सायबर सायकोलॉजिस्ट म्हणजे कोण? आता जसं मी तुम्हाला आलोय का नाही सांगायला की मोबाईल वापरल्यामुळे काय होतंय, त्याच्या मागचं तथ्य सांगितलं, त्याच्या मागचं शास्त्र सांगितलं, मेंदू कसा काम करतोय हे सांगितलं, तुम्हाला ते पटलं, आता तुम्ही ते अंमलात आणणार आहात. तसंच सायबर सायकोलॉजिस्ट असतात जे तज्ज्ञ असतात, त्याच्यामधले काय काय गुन्हे होऊ शकतात, काय काय गडबडी होऊ शकतात, कसं नुकसान होऊ शकते, तुमचं समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करता येऊ शकते. एखाद्याला मोबाईलचं व्यसन आहे तर त्याला लगेच तिथं कसं थांबवायचं, कसं त्याच्यापासून दूर राहायचं, आलं का लक्षामध्ये? जेव्हा आई वडील त्याला वेळ देतील का नाही, त्या लेकराचं मोबाईलचं व्यसन सुटून जाईल. मोबाईल एखादा हल्ल्याशिवाय हे करत नाही ना, तुम्ही काय तिथं त्याच्या समोर नाचा, गाणं म्हणा, काय बी करा. मी स्वतः आमच्या लेकरासोबत समोर नाचलेलो आहे. हो होय म्हणतो तर काय खाऊ घालताना
मोबाईल दाखवलाच नाही लेकराला कधी. ते खाऊ व्हायला लागलं की ड्युटीच असायची माझी, नाचरे मोरा आंब्याच्या मना आणि ते लेकरू बी बघायचं. अलग लक्षामध्ये. पण मोबाईल मध्ये काय सगळं आभासी जग आहे. मोबाईल मधलं काय आहे आभासी जग आहे, ज्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर. मनात ठरवलं उभं पायरे आई वडील येतात, मोबाईलचं व्यसनच सुटून गेले हो, मोबाईलच मागते हो. तुमच्या घरातच त्याचं उत्तर आहे. बाहेर तुम्हाला कुठं जायची गरज नाही. तुम्ही लेकराला वेळ द्या, त्याला चांगल्या छंद जोपासायला लावा, त्याच्याबरोबर खेळा. जाऊ द्या तुमचं एखादं काम महत्वाचं, जाऊ द्या, लेकरापेक्षा जास्त महत्वाचं काही अजिबात नाही. त्याच्यामुळे ह्या जर गोष्टी आपण केल्या, पॅरेंटनी केल्या, तुम्ही सुद्धा पॅरेंटला मदत केली पाहिजे. जर आई वडील मोबाईल बघायला त्यांचं सुद्धा तुम्ही मोबाईल बघायचं प्रमाण कमी केलं पाहिजे. तुमची जिम्मेदारी आहे काय की चल माझ्या बरोबर खेळ, माझ्या बरोबर गप्पा मार, मला ह्याच्यामध्ये मदत कर, मला हे वाचून दाखव, मला एखादी गोष्ट सांग. हे जे आहे ते आजच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही लाखभर फीस भरा हो शाळेमध्ये, अजून काय फलानं बिस्तानं करा, काहीच उपयोगाचं नाही. हे जे नातं तुमचं होणार आहे तुमच्या मुलांसोबत ते जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल, मोबाईल कमी करावा लागेल. त्याच्यासोबतच तुम्ही काय अजून करिअर करू शकता, तुम्ही युट्यूबर बनू शकता, तुम्ही इन्फ्लुएन्सर बनू शकता, जर तुमच्याकडं नॉलेज असेल तर. काय असेल नॉलेज. त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल, नॉलेज घ्यावं लागेल, शिकावं लागेल. रोज आपल्या मनाला विचारलं पाहिजे झोपताना, आज मी काय नवीन शिकलो माझ्या आयुष्याच्या फायद्यासाठी, माझ्या आयुष्याच्या फायद्यासाठी आज मी नवीन काय शिकले, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण हे आपले अत्यंत महत्वाचे दिवस आहेत. ह्या दिवसावर आपले पुढचं आयुष्य अवलंबून आहे. ह्या दिवसावर आपलं पुढचं आयुष्य अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे लक्ष देऊन हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात आल्यात याची मला खात्री आहे. आता शेवटी जाता जाता तंबाखू गुटखा गोवा खरं तर हा विषय नाही, पण ह्याचं पण प्रमाण लय वाढले. लेकरं खायला लागले, चुरू चुरू खायला लागले. त्याच्यामुळं त्याच्याबद्दलचं एक छोटस गीत मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. गीत ऐकायला आवडते का? हा. आणि तुमचा जर समजा कोणी बोर झाला असेल माझं ऐकून हे, तर त्याच्यामध्ये फ्रेश होऊन जाचाल तुम्ही एकदम. नंबर 1, तंबाखू का खायची नाही, तंबाखू खाल्ल्यानंतर काय नुकसान होते हे मी तुम्हाला ह्या गाण्याच्या माध्यमातून सांगणार आहे. कारण मोबाईलचं व्यसन जितकं डेंजर आहे, धोकादायक आहे, तेवढंच तंबाखू गोवा गुटखा ह्याचं सुद्धा व्यसन काय आहे, डेंजर आहे, धोकादायक आहे. गाण्याचे बोल आहेत, बाळ्या येड्या रताळ्या खाऊ नको तंबाखू गुटखा. बघा नीट लक्ष देऊ नाही का. बाळ्या येड्या रताळ्या खाऊ नको तंबाखू गुटखा. बाळ्या येड्या रताळ्या. तुम्हाला म्हणत नाही आम्ही, तुम्ही म्हणतो आम्ही काय, गाणं म्हणायला. बाळ्या येड्या रताळ्या खाऊ नको तंबाखू गुटखा, होईल लकवा कॅन्सर नाही यातून सुटका. जीभ ही सडेल सारी सडतील गोरे गाल, जीभ ही सडेल सारी सडतील गोरे गाल. तगमग जीवाची होऊन, तगमग जीवाची होऊन मरणाचा येतो झटका. बाळ्या येड्या रताळ्या खाऊ नको तंबाखू गुटखा, होईल लकवा कॅन्सर नाही यातून सुटका. बऱ्याच जणांना एसटीत बसल्यावर, प्रवासात बसल्यावर तंबाखू गुटखा खायची सवय असते आणि ती माणूस बरोबर खिडकीच्या जागेवर बसतो. कळला? खिडकीची जागा नाही मिळाली की त्याची बेचैनी होती, अरे खिडकी मिळाली आता कसं करू की, ही तर लय बेकार लागलेली असते. आता काय होते बघा, प्रवास करताना एसटीत चढल्यावरती, प्रवास करताना एसटीत चढल्यावरती, गुटखा थुंकण्याला खिडकी उघडल्यावरती, येणाऱ्या वाहनाचा जोरात बसतो फटका. बाळ्या येड्या रताळ्या खाऊ नको तंबाखू गुटखा, बिनकाम्या टवाळखोर भलतेच भुंकणाऱ्या, बेअकली मूर्खवाणी कोठेही
थुंकणाऱ्या मित्राच्या संगतीनं लागल तुला बिचटका, बाळ्या येड्या रताळ्या खाऊ नको तंबाखू गुटखा. सुंदर तुझे शरीर रे, सुंदर तुझे शरीर रे, लाख कोटी रुपये दिले तरी आपल्याला हे शरीर मिळणार नाही. अहो हे शरीर म्हणजे MIDC आहे. काय MIDC आहे. आणि त्या MIDC मध्ये काय कारखाने आहेत. काय कारखाने आहेत. काय सगळ्यात मोठा कारखाना कुठं आहे? ब्रेन आहे, लिव्हर आहे, हार्ट आहे, किडनी आहे. एवढे सगळे कारखाने आपण जन्मल्यापासून. फुफ्फुस आहे, अतिशय चांगल्या प्रकारे काम करायला तो, चांगल्या प्रकारे काम करायला. अहो हृदय आपला जन्म झाल्यापासून आपल्यासाठी धडधड करते का नाही धडधड. रक्तवाहिन्या रक्ताभिसरण करतात. मात्र तंबाखू गुटखा खाऊन आपण त्याचं नुकसान करतो. दारू बिडी सिगारेट पिऊन आपण त्याचं नुकसान करतो. करू द्यायचं का असं? अजिबात नाही. सुंदर तुझे शरीर रे, दारू तंबाखूने नाश होईल. सुंदर तुझे शरीर हे, बिडी सिगारेटने नाश होईल. मेलेल्या कुत्र्यावानी, मेलेल्या कुत्र्यावानी वंगाळ वास येईल. या डॉक्टरचे हे गीत, या डॉक्टरचे हे गीत लाविल मनाला चटका, बाळ्या येड्या रताळ्या खाऊ नको तंबाखू गुटखा, होईल लकवा कॅन्सर नाही यातून सुटका. तर नक्कीच तंबाखू कुठलं असेल किंवा अजून काय असेल किंवा मोबाईल सुद्धा तेवढाच धोकादायक आहे हे तुमच्या लक्षात आलंय. आणि आजपासून तुम्ही मोबाईलचं प्रमाण कमी कराल. तुमच्या घरातले पॅरेंट्स सुद्धा मोबाईलचं प्रमाण कमी करतील. आणि याचा फीडबॅक सर, कदम सर तुम्ही घ्या आणि सरांना आवर्जून सांगा, मॅडमला आवर्जून सांगा, तुमच्या शिक्षकांना आवर्जून सांगा, सर मॅडम मी आज मोबाईल कमी केला. बघितला पॅरेंटनी सुद्धा सांगा की सर आमच्या मुलांना मोबाईल बघायचा कमी केला. अरे हे मोबाईल कमी करणं हे कोणासाठी चांगलं आहे? कोणासाठी? एवढं जरी लक्षात आलं का नाही तुमचा विषय संपला. तर आज इथं मला कदम सरांनी आवर्जून बोलवलं. आमच्या जीवनरेखा व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विजय कुमार यादव सरांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. आणि तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे, आणि मी मगाशी सांगितलं सुरुवातीला, तुम्ही सगळेजण कमी आहेत संख्येने, पण बाकीच्या लोकांना शहाणं करायचं काम कोणाचं आहे? तुमचं आहे. आपल्यासोबत दुसऱ्याचं सुद्धा जे चांगलं करते, आपल्यासोबत दुसऱ्याचं सुद्धा जे चांगलं करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करते, त्याचं कधी वाटोळ होत नाही. हे लक्षात ठेवा. आणि ह्या चांगल्या गोष्टी इतरांना सुद्धा, तुमच्या दुसऱ्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींना सांगा. आणि इथंच या ठिकाणी मी आज थांबतो. माझी रजा.